अश्विनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। ब्लॉगला व्हिडिओ आणायला थोडा उशीर झालेला आहे, त्याबद्दल मी माफी मागते। आज चला आपण लवकर दुसरी रेसिपी स्टार्ट करूया। दुधी, सगळ्यांना दुधी बघितलं त्रास होत असेल तर त्रास नका करू। आज आपण करणार आहोत दुधीचे धपाटे, तेही मस्त। चला तर मग ट्राय करूया, लवकरात लवकर रेसिपी ट्राय करूया। पहिले आपण दुधी छिलून घेऊया आणि ती किसून घेऊया। चला, आपली दुधी किसून झालेली आहे। आता त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते सांगते मी तुम्हाला। चला, ही मिरची टाकायची। याच्यामध्ये टाकलेली मी हिरवी मिरची, जिरे, लसूण आणि थोडीशी अजवाईन, थोडी टाकायची, जास्त नाही, आणि थोडंसं अद्रक। आणि त्यानंतर टाकायचा आहे कांदा। कांदा सर्वांनाच आवडतो धपाट्यामध्ये, कांद्याने धपाटे चविष्ट पण होतात। त्यानंतर टाकायची कोथिंबीर। सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये टाकायचंय 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 'त्यानंतर टाकू थोडीशी हळद, त्यानंतर टाकूया मिरची, लाल मिरची, लाल तिखट। मी तशी हिरवी मिरची टाकलेली आहे। थोडं तिखट ज्याला आवडेल, तिखट आवडत असेल तर तिखट करा, नाही तर कमी मिरची टाका, लाल मिरची। आणि टाकायचे मीठ। सगळं आपण मिक्स करूया। दुधीला आधी पाणी सुटतं, म्हणून पाणी हे नंतर टाकायचं, पण लागेल तरच टाकायचं। चला मिक्स करूया आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता चला याचे आपण धपाटे करूया। आता आपण धपाटे करूया। त्यासाठी एक कॉटनचा कपडा घ्या, कोणाकडे पंचा असेल तर पंचा घ्या, रुमाल असेल तर रुमाल घ्या। त्याच्यावरती थोडंसं पाणी टाका, थोडंसं, अगदी म्हणजे धपाटे याला चिटकले नाही पाहिजे। थोडंसं बारीक घ्या पीठ, असं गोल करा। पंचावरती ठेवा आणि हळूहळू हाताने थोडंसं पाणी लावून पोळी जशी बनवतो तसं याला गोल करा। बघा कसे होतात ते। खाली चिटकत असेल तर थोडंसं जास्त पाणी टाका सगळ्यांनी साईडनी, म्हणजे चिकटणार नाही। आता याला मध्ये आपण एक होल करूया। गावाकडे सगळ्यांना माहिती असेल कसं बनवतात धपाटे, होल का बनवतात। छान त्याच्यामध्ये तेल सुटेल, त्याच्यामुळे होल बनवतात। तेल टाकायची गरज। चला मग आता तवा आपला गरम झालाय, थोडंसं तेल टाका, फक्त थोडंसं, लाईटली। नंतर असा पंचा उचलून, रुमाल उचलून असं पटकन त्याच्यावरती टाकून पटकन काढून घ्या। अजून एक दाखवते तुम्हाला मी करून, पंचावरती काहींना जमत नाही, परत एकदा करून दाखवलं पंचावर। तवा छान गरम होऊन द्यायचा, म्हणजे पटकन होतात। आता हे होल बनवलेत ना, आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं। बटर पण तुम्ही टाकू शकता, तूप, बटर। आलेले आहे आपले दुधी भोपळ्याचे पराठे, खुसखुशीत आणि खमंग। हे तुम्ही ट्राय करायचे आहे। सॉस
मेयोनीज आणि दही बरोबर. नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये सांगा की कसे झालेले आहे. तुम्ही घरी रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.